नमस्कार, आज आपण मशरूमची भाजी बनवत आहोत। सर्वात प्रथम आपण मशरूम साफ करून घ्यायचे, रुमालाने पुसून घ्यायचे। त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं म्हणून मी थोडेसे तेलावरती पहिले फ्राय करून घेणार आहे। मशरूम बारीक म्हणजे असे पातळ त्याचे स्लाइसेस केलेत आणि तेलावरती थोडे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे पानसट असे लागत नाहीत, ते असे पानपिचके लागत नाहीत हातांना, म्हणून थोडंसं तेलावरती फ्राय करायचं, जेणेकरून त्याच्यातलं मॉइश्चर थोडं कमी होईल आणि छान टेस्ट वाढेल। मशरूमचे स्लाइसेस छान फ्राय करून झाल्यानंतर डिशमध्ये काढून घ्यायचे आणि त्या सेम कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घ्यायचं आहे आणि आपण रेग्युलर फोडणी करतो त्या पद्धतीने जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे। जिरे मोहरी छान तडतडून आले की त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे तो छान फ्राय करून घ्यायचा। त्यासोबत टोमॅटो आणि लसूण अद्रकची पेस्ट, लसूण अद्रक ठेचून घ्यायचं आणि ते फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं। टोमॅटो सोबतच शिमला मिरची सुद्धा मी घेतलेली आहे, ती पण अशी स्लाइसेसमध्ये चिरलेली आहे, ती सुद्धा फ्राय करून घ्यायची, म्हणजे मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची। तर कांदा व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं एक 2 ते 3 चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे जेणेकरून कांदा लवकर शिजून येईल आणि छान ब्राउनिश होईल। कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये पाव टीस्पून हळद टाकायची आणि 1 टीस्पून लाल तिखट टाकायचं, म्हणजे तुम्ही किती मशरूम घेतलेले आहेत तेवढ्या क्वांटिटीनुसार तुम्ही मसाल्यांचं प्रमाण ठरवू शकतात। आता फ्राय करून घ्यायचं, पुन्हा एकदा भाजी एकजीव करून घ्यायची, आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा परतवून घ्यायचं। एक 2 ते 5 मिनटं छान भाजी वाफेवरती होऊ द्यायची, म्हणजे आपली मशरूमची भाजी तयार होते। तर ही भाजी तुम्ही आपण शेळ्या पोळींचा रोल करतो किंवा ब्रेड सँडविच करतो किंवा पिझ्झा करतो त्यावरती सुद्धा तुम्ही ही भाजी वापरू शकतात, किंवा अशी तुम्ही पावबरोबर पोळीबरोबर खाऊ शकतात, छान लागते भाजी ही। तर वरून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा, म्हणजे आपली मशरूमची भाजी तयार होते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।